हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर महाशिवरात्रीला जास्त शाबू आणून ठेवली होती, कारण तसंही कधी इतर वेळी मी नाश्त्याला शाबू वडे बनवतेच. तर म्हटलं आज कधी शाबू वडेच नाश्त्याला बनवायचे. मी इथं खोबऱ्याची चटणी केली होती आणि शाबू वडे बनवायला चालू होते. तर इथं वडे बघितलं असता किती टम्म असे फुगलेले. रात्री शाबू भिजत घातलेली. शाबू चांगली भिजली की नाही अगदी फुगून येतात आणि हलके वडे होतात कधी पण. माझे तर हे वडे इतके छान झाले होते ना, त्याला तळतानाच ते असं फुटत होतं, म्हणजे शाबूशी बाहेर फुलून येत होती, इतके ते हलके झाले होते. तर ते कुरकुरीत करायचे आणि गरम गरमच खायचे. तरी त्या नीलच्या बाबांना मी नाश्ता केला. त्यानंतर झाडू वगैरे जे काय आवरायची होती बाकीची कामं ती आवरून घेतली, कारण डब्याला काय आज काय गडबड नाही आहे, कारण नीलला सुट्टी आहे, त्यामुळे निवांत सगळं चालू आहे. त्यामुळे नाश्ता पहिल्यांदा केला, त्यानंतर लगेच सगळी बाकीची जी कामं होती ती आवरून घेतलीत. त्यानंतर नाश्त्याची जी भांडी वगैरे पडली होती ती पण घासून घेतली, जाळी वगैरे सगळी रिकामी केली, ओटा सगळा रिकाम केला. आता मला फक्त कणी शिळं दूध थोडंसं कणी राहिलं होतं, सायाने दूध, तर ते गरम केलं आणि ते छोट्या भांड्यात काढून घेतलं, कारण त्यात मला विरजण घालायचं होतं. आणि इथं कणी मी रात्री घेवड्याची चपटे शेंगा होत्या कणी ते सोलून निवडून ठेवली होती, पण त्या इतक्या किडलेल्या होत्या कणी ह्यांना आणायला सांगितल्यामुळं कणी अर्धा किलोच्या पावशेरच फक्त स्वच्छ निघाल्या. पावशेर त्या खराब आतले दाणे वगैरे किडलेले होते. म्हणजे पुरुषांना असं व्यापारी जे असतात ना भाजी वगैरे विक्रेते ते पण फसवतात. संध्याकाळचा अंदाज पुरुषांना काय कळत नाही कणी, तर काहीही घालतात. तर अर्धा किलो आणलेली त्यातली पावशेरच झाली. त्यामुळे ती आता फोडणीला टाकलेली आहे मी, म्हणजे भाजी झालेली आहे. अजून मला दाणा वांगा अजून थोडंसं बनवायचं आहे, कारण तेवढी भाजी पुरणार नव्हती. पण आईने इथं कणी तूप दिलं होतं. तर त्यांनी कसं केलं होतं, जसं बनवलं तसं कणी थोडं थोडं त्या बरणीमध्ये ओतून ठेवलं होतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की सगळं एका पातेल्यामध्ये काढ आणि ते सगळं कणी एकदा गरम कर, म्हणजे कसं थोडंसं कच्चं असेल थोडंसं पक्का असेल तर ते सगळे एकजीव होऊन जाईल. कारण माझ्या पोरांना कधी गरम गरम भात तूप आणि चटणी हे खायला आवडते. तसंही शिरा वगैरे करताना मी तुपाचा वगैरे वापर करतेच, थालीपीठ करताना पराठा वगैरे करताना, त्यामुळे तूप मला लागतं घरात. आणि गावाकडे कसं काय एवढं तूप कोण खात नाही, त्यामुळे त्यांचा काही इतका खप होत नाही. तर तूप गरम पातेल्यात करायला ठेवलेलं, तर मला आठवलं, मला एका काकीने सांगितलं होतं की तुपामध्ये खाऊचं पान घालायचं म्हणजे टिकतं चांगलं. तर म्हटलं आता आपल्या दारातच वेल आहे खाऊच्या पानाचा, तर ते घालूया, आठवण आली तर इथं तुपामध्ये तूप गरम करत ठेवलं. त्यानंतर दाणा वांग्याच्या भाजीची सगळी तयारी करून ठेवली. जगदाळाच्या शेंगा गावाकडनं थोड्याशा उरलेल्या होत्या, त्याची दाणे केले, वांगं चिरून घेतलं, कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेतला. आणि तोपर्यंत इकडं माझं तूप पण गार झालं होतं. म्हटलं ते लगेचच स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे मी. चहाच्या गाळणीनं गाळून ठेवलं, म्हणजे थोडेसे खर वगैरे असेल तर ते निघून जाईल म्हणून. ते थोडंसं अजून कोमट होतं, म्हणजे मी काय पॅक डबा केलेला नाही. नंतर गार झाला की पॅक डबा करणं. अजून माझ्याकडं जुनं तूप शिल्लक आहे, त्यामुळे हा डबा फ्रीजमध्ये ठेवून देईन. तर इथं आता भाजी फोडणीला घालायला चालू आहे. चला तर पटापटा भाजी फोडणीला घाले.
तर घेवड्याच्या शेंगची भाजी काय माझी झालेली होती, मी अगोदरच करून घेतलेली. दाणवांग्याची शिजत घातलेली आहे. आता भात देखील बनवून झालेला आहे. डाळीची आमटी काय केली नव्हती, कारण डाळ शिल्लक होती माझ्याकडं आणि आमटी काय आमच्याकडे जास्त लागत नाही. आणि तसंही 2 भाज्या आहेतच आज म्हटलं, थोडीशी डाळ पण आहे, त्यामुळे मी काय आमटी वगैरे बनवत बसली नाही. तर इथं म्हटलं कपड्याचं मशीन लावायचं. कपड्याचं मशीन लावलं. त्यानंतर बाहेरची सगळी कालची वाळलेली शेडातली कपडे आणायची होती, कारण शक्यतो मी संध्याकाळचं आणत नाही. मला एका मैत्रिणीनं सांगितलं आहे की बाहेर उन्हात की कपडे ठेवायचे नाही, संध्याकाळचे ती घरात आणायचे. मी ठरवते पण माझ्या लक्षातच राहत नाही. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी कपडे उन्हात घालायला जाते ना, त्यावेळी माझ्या लक्षात येते. तर इथे कपडे आणलेली, ती घडी करून व्यवस्थित जिथल्या तिथं जागी ठेवून दिलीत. इथं मी फणी आणली होती, म्हणजे किती वर्ष झाली माहिती आहे, पण ह्याचा वापरच होत नाही. म्हणजे असं असावं आपल्याकडे फणी एकच नाही, बारीक जवळजवळ असं असतात बघा तसे. तर ती कणी सारखी त्या माझ्या त्या लोकरीच्या ह्याला अडकतच नाही, सारखं खाली पडते. तर रूम वगैरे जराशी आवरली. त्यानंतर भाकरी करून घेतल्या. आज काय मी चपात्या बनवत बसलेली नाही, भाकरी केल्या. त्यानंतर इथं म्हटलं आता की डाळीसोबत की थोडंसं वेफर्स तळायचं, म्हणजे डाळीसोबत चांगलं लागते म्हणून इथं वेफर्स तळायला घेतलेले. आणि पोरं पण मग असं तळलेलं असलं की खातात. तसं तर तनू त्याच्या आत्याकडे सुट्टीला गेलेलं आहे, फक्त नील आहे. पण असं तळणीचं पदार्थ असले की जेवणासोबत 2 घास जास्त जातात, म्हणून म्हटलं आता हे तळून घ्यायचं. वेफर्स वगैरे सगळे तळून घेतले. तेल झाकून ठेवलं, म्हणजे ते तेल कणी परत जेवणासाठी वापरायला बरं पडतं. आणि मी वापरते, हे काय तेल असं टाकून देत नाही, कारण हे चांगलंच असतं. ते तेल भाजीला आमटीला वगैरे वापरायला येतं किंवा चपातीला वापरायला येतं. वेफर्स तळून झाल्यानंतर थोड्या वेळानं कणी नीला वाढलं, त्याचे बाबा पण आले. माझं पण जेवण वगैरे सगळी सकाळची कामं आवरली. चला ह्यासोबतच आजचा व्लॉग पण छोटासा आज व्लॉग झालेला आहे. आज काही इतकं फारसं मी दाखवत बसले नाही. तर आजचा छोटासा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर माझे आवडत असतील एक लाईक नक्की करा. आणि माझे व्हिडिओ मनापासून बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद.